नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 19 जून 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती द्यायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही तीन टार्गेट दिलेली होती: 24,110, 24,165 आणि 24,210 चं. काल आपण बघू शकता की आपल्याला शेवटी जाता जाता इथपर्यंत म्हणजे साधारण 24,100 पर्यंतच हाय बनला होता. 24,110 पर्यंत जाणं अपेक्षित होतं. आज काय झालं? आज थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झालं, थोडंसं खाली आलं आणि त्यानंतर एकदम आपल्याला बाउन्स आला आणि आपण जे टार्गेट सांगितलेलं होतं 24,110 ते येताना आपल्याला बघायला मिळालं. त्याचबरोबर आज प्री ओपन मार्केटमध्ये मी एक लेवल दिलेली होती. कालच्या प्री ओपन मार्केटमध्ये दिलेली होती 24,103. आजच्या याच्यामध्ये सांगितलं होतं 24,103 ते 24,130. ह्या एरियाच्या जर वर गेलं म्हणजे हा जो झोन आहे ह्याच्या जर वर किंमत टिकली तर मग आणखीन तेजी होऊ शकते आणि 24,250 च्या दिशेनं किंमत जाऊ शकते. तुम्ही बघू शकता त्यानंतर काय झालं, आणखीन तेजी व्हायला लागली. पण 24,130 च्या आसपास आपल्याला 24,103 पासून 24,103 ची लेवल साधारण ह्या एरियात होती. तुम्ही बघू शकता की ह्या एरियात खूप वेळ राहिलं पण 24,130 च्या काही वर टिकलं नाही. एक दोनदा जायचा प्रयत्न झाला पण टिकलं नाही आणि खालीच किंमत यायला लागली. आता इथून जेव्हा खाली यायला लागली, आपले जे आत्मा कोर्सचे स्टुडंट असतील त्यांना लक्षात आलं असेल की हे जे खाली येत होती किंमत ती बरोबर इथपर्यंतच का खाली आली. त्यानंतर इथून जी वर जायला लागली ती इथपर्यंतच वर का गेली. त्यानंतर इथून खाली येणारी किंमत सुद्धा इथपर्यंतच खाली का आली. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आत्मा कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. पण आता इतरांसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, इतरांना मी सोपी गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं की बाकीच्या टेक्निकल गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत, पण एवढं नक्की माहिती आहे की हा जो झोन आहे म्हणजे ह्या ज्या 3 लेवल आहेत, ह्या 3 लेवलमध्ये जिथे एम पॅटर्न बनेल तिथून सेलिंग येणार. तुम्ही बघू शकता काय झालं, तेजी झाली, सेलिंग आलं, परत वर जायला लागलं, परत इथनं खाली यायला लागलं. आता इथे एम पॅटर्न सारखी परिस्थिती बनायला लागली. पहिला हाय वर होता, दुसरा हाय थोडासा खाली होता. बरोबर? हे ज्यावेळेला इथून किंमत वर जायला लागली, त्याच वेळेला मी सांगितलं होतं आणि आपले जे YouTube चॅनलचे ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना अपडेटमध्ये सांगितलं होतं, की आता किंमत जी आहे त्यासाठी 24,115 ते 24,140 हा रेझिस्टन्स झोन असणार आहे. ह्या झोनमधनं किंमत रिव्हर्स होऊ शकते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथून वर जायला लागली 24,115 ते 24,140 पर्यंत गेली. खूप वेळ, तास, सव्वा तास इथे राहिली. दीड तास राहिली असं आपण म्हणू शकतो, जर काळजीपूर्वक बघितलं तर. आणि त्यानंतर एकदा खाली यायला लागली. खाली यायला लागल्यावर सुद्धा मी अपडेट दिलं होतं, की जर किंमत 24,085 ह्या निळ्या लेवल ज्या दिसतायत, ह्या लाईव्ह मार्केट दिलेल्या मध्ये दिलेल्या लेवल्स आहेत. जर 24,085 च्या खाली किंमत टिकली, तर मग आणखीन सेलिंग होऊ शकतं. 24,060 ची किंमत लेवल येऊ शकते, 24,030 ची लेवल येऊ शकते वगैरे सांगितलेलं होतं. पण तुम्ही बघू शकता 24,085 च्या खाली एकही कॅन्डल क्लोज सुद्धा झाली नाही.
टिकली ह्या शब्दाचा अर्थ आपल्याकडे असा असतो, की एखादी कॅन्डल आता खालच्या बाजूला टिकली, याचा अर्थ असा आहे, की एखादी रेड कॅन्डल इथे खालच्या बाजूला क्लोज झाली पाहिजे आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला पाहिजे. वरच्या बाजूला समजा ही लेवल आहे, ह्याच्या वरच्या बाजूला टिकली असं कधी म्हणणार? 15 मिनिटाची एक कॅन्डल इथे वरच्या बाजूला क्लोज झाली पाहिजे आणि ग्रीन कॅन्डल आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे. नेक्स्ट कॅन्डलनं नुसता ब्रेक केला तरी चालेल, ह्याच्या थोडं वर गेलं तरी चालेल. पण एक कॅन्डल त्या लेवलच्या वर किंवा एक कॅन्डल त्या लेवलच्या खाली क्लोज झाली पाहिजे. बरोबर? तरच आपण त्याला असं म्हणतो. नाहीतर काय होतं बऱ्याचदा, की आपल्याला लक्षात येतं, की अशा ज्या दांड्या आहेत, ज्याला विक्स असं म्हणतात, या विक्स जातात. बरोबर? पण किंमत तिथे टिकत नाही. तर त्यामुळे आपल्याला ती किंमत टिकली पाहिजे, तरच सेलिंग होणार होतं. तसं झालं नाही आणि मग काय झालं? मग पुन्हा बाउन्स आला. पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलंच होतं इथेच. दुसरं टार्गेट सुद्धा मार्केट क्लोज होता होता आलेलं आपल्याला बघायला मिळालं 24,165 चं. तिसरं टार्गेट उद्या कदाचित ओपन झाल्यावर आपल्याला बघायला मिळेल. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो झोन आहे, ह्या झोनमध्ये आपल्याला कुठेतरी एम पॅटर्न बनणार. बरोबर? तो इथे बनायची सगळी तयारी झालेली होती. पण इथनं किंमत खालीच आली नाही. खाली आली असती तर एम पॅटर्न इथनं बनला असता. तर मग एक चांगलं सेलिंग आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं असतं. आता काय झालंय? त्याऐवजी तुम्ही बघितलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. बरोबर? पण ह्या डब्ल्यू पॅटर्नला आपल्याकडे फार महत्त्व नसतं. त्यामुळे ह्या डब्ल्यू पॅटर्नची मी जास्त चर्चा केली नाही. तर इथून किंमत वर चालली. आता वर काय होईल? कदाचित आहे इथूनच सेलिंग येईल. परत वर जाईल, पुन्हा सेलिंग येईल. किंवा उद्या काय होईल गॅप अप ओपन होईल. गॅप अप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, असं होऊन एम पॅटर्न बनेल. आपल्याला एम पॅटर्न कसा बनेल हे सांगता येत नाही. पण आता ह्या झोनमध्ये एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित उद्या गॅप डाऊन ओपन झालं. आपण एक उदाहरण घेतोय. असं होईलच असं नाही. गॅप डाऊन ओपन झालं तर सेलिंग येईल. म्हणजे काय झालं? हा टॉप बनला होता. इथे गॅप डाऊन झालं, सेलिंग आलं, नंतर बाउन्स झाला आणि परत सेलिंग आलं. याचा अर्थ काय झालं? हा इथे तेजी झाली होती, इथून खाली आलं, इथपर्यंत आलं, पुढच्या बाउन्सला जास्त वर गेलं नाही आणि एम पॅटर्न बनला. असं आता कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित ह्या लेवलच्या वर सुद्धा बनेल. एम पॅटर्न बनेपर्यंत माझं एक वाक्य आहे, फेवरेट वाक्य आहे, की आता तेजीची टार्गेट आलेली आहेत. आता एम पॅटर्न बनेपर्यंत ही तेजी चालूच राहणार. एम पॅटर्न बनला की मगच ही तेजी थांबणार. तोपर्यंत थांबणार नाही. आणि तो एम पॅटर्न कुठे बनला पाहिजे? 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बनला पाहिजे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की उद्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे. या लेवलचं महत्व संपलेलं आहे. त्यामुळे या लेवल्स मी काढून टाकतोय. लाईव्ह मार्केटमध्ये मी काय काय सांगितलं होतं, तर ते व्यवस्थित समजावं म्हणून मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगितलं. हे झालं निफ्टी 50चं अनालिसिस. आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, आता तसंच आपल्याला बँक निफ्टीचं बघायचं आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काल आपण काय केलं होतं, 3 टार्गेट दिली होती. 57,710, 57,850, 57,955. तुम्ही बघू शकता आज जे आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं, हे थोडंसं आपण इथे बघू शकतो की गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. बँक निफ्टीमध्ये थोडंसंच खाली आलं, ओपन झालं आणि काल एकही टार्गेट आलेलं नव्हतं. निफ्टीमध्ये सुद्धा काल एकही टार्गेट आलेलं नव्हतं. बँक निफ्टीमध्ये पण नव्हतं. निफ्टी एकदम क्लोज गेली होती. बँक निफ्टी मात्र अंतर खूप होतं. कदाचित आपल्याला इथेच एम पॅटर्न बनतोय की काय असं वाटत होतं किंवा इथे बनतोय की काय. बरोबर, पण तसं झालं नाही. इथे ओपन झालं. ओपन झाल्या झाल्या पहिलं टार्गेट आलं. थोड्या वेळातच दुसरं टार्गेट आलं. 2 टार्गेट आल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग अपेक्षित होतं. इथे सुद्धा जर असं येऊन खाली आलं असतं तर एम पॅटर्न बनला असता. पण ज्यावेळेला इथून हे गेलं, खाली आलं आणि वर जाताना आणखीन वर गेलं, त्यामुळे तो विषय संपला. पण इथे एक वेळ असं वाटलं होतं, तुम्ही जर थोडंसं बारकाईनं बघितलं, तर इथे थोड्या वेळासाठी वाटलं होतं की इथे एम पॅटर्न बनतो की काय. पण हा एम पॅटर्न बनू शकला नाही. तुम्हाला हे पाहिजे असेल तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो. तिथे जरा व्यवस्थित आपल्याला ते लक्षात आलं होतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे क्लिअर कट दिसतंय बघा, की इथे एम पॅटर्न तयार होत होता. म्हणजे इथून वर आलं, इथून खाली चाललंय आणि हे आपल्याला ऑलरेडी इथून आलेलंच आहे. असा एम पॅटर्न बनत होता. पण हा जो लो आहे, हा लो काही या लोचा ब्रेक झाला नाही आणि त्यामुळे आपल्याला हा एम पॅटर्न दिसला नाही. आणि तो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर लागतो. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा एम पॅटर्न आपल्याला चालत नाही. हेही लक्षात ठेवा. कारण तसं बघायला गेलं तर मग 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथेच एम पॅटर्न बनलाय. बरोबर? पण हा एम पॅटर्न आपल्याला चालत नाही.
आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचाच लागतो. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण विश्लेषण करतो. त्यानंतर पुन्हा तेजी झाली. तेजी होता होता आपल्याला काय झालं, इथे बघा दुसरं टार्गेट आलं, प्रॉफिट बुकिंग आलं. तिसरं टार्गेट आलं, लगेच प्रॉफिट बुकिंग आलं. आता इथे सुद्धा आपल्याला अशी तेजी झाली आहे. हे जर वर जाताना इथूनच कुठून तरी खाली आलं असतं, तरी एम पॅटर्न बनला असता. पण तसं झालं नाही आणि हाय बनत चाललाय. हायर हाय, हायर लो बनत असेपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही. आपल्याला काय झालं पाहिजे, आता जेव्हा कधी एम पॅटर्न बनेल, तेव्हा पहिला हाय जो आहे तो आपल्याला वर बनला पाहिजे. दुसरा हाय त्याच्या खालीच राहिला पाहिजे. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे आणि मग ज्यावेळेला आपल्याला इथे एम पॅटर्न बनेल, ह्या ठिकाणी आपल्याला समजणार की आता काय व्हायला लागलं, तेजी संपली आणि आता मंदी स्टार्ट झाली. एक मंदीची शॉर्ट टर्मची मूव्हमेंट बघायला मिळेल. जशी तेजीची ही मागच्या 2-3 दिवसापासून आपल्याला एक मूव्हमेंट बघायला मिळते, तशी मग मंदीची बघायला मिळेल जेव्हा कधी आपल्याला एम पॅटर्न बनेल. माझ्या मते ह्या सर्व लेवल्स आलेले आहेत बँक निफ्टीमध्ये सुद्धा. तर त्यामुळे आता एम पॅटर्न कधीही बनू शकतो. नाहीच बनला तर ही तेजी अशीच कंटिन्यू होत राहील किंवा साइडवेज होईल, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं, आज काय झालं याविषयीचं केलेलं विश्लेषण. पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण पण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही आता काय करू शकता, YouTubeवर गेलात, शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल ओपन केलात, की तुम्हाला तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉइन बटन दिसायला लागलेलं असेल. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याचबरोबर जॉइन बटनला क्लिक केल्यावर ह्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती तिथेच तुम्हाला वाचता देखील येते. वाचायला सुद्धा तिथे माहिती उपलब्ध असते. आपण एकूण 4 प्रकार केलेत मेंबरशिपमध्ये. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. पैकी पहिले 2 प्रकार सध्या चालू नाहीयेत. पहिले आपल्याला गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेऊन सुरुवात करू शकता. आता पूर्वी काय होतं, की पूर्वी आपले जे पेड कोर्सचे मेंबर होते आणि प्रीमियम ग्रुपचे मेंबर होते, यांना 3 महिने आपण गोल्ड मेंबरशिपला जे अपडेट दिले जातात, तेच अपडेट ह्या सर्व सदस्यांना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिले. आता त्यांना थोडेसे कमी अपडेट्स दिले जात आहेत. त्यांना पूर्ण अपडेट पाहिजे असतील तर मिनिमम गोल्ड मेंबरशिपला अपग्रेड करणं आवश्यक आहे. सध्या काय झालंय, भारत सरकारनं टेलिग्राम वर बॅन घातलेला आहे तात्पुरता. नीट ची परीक्षा जोपर्यंत होत नाही, 22 तारखेला परीक्षा आहे, तोपर्यंत हा बॅन असणार आहे. त्यामुळे सध्या आपला तसाही प्रीमियम ग्रुप जो टेलिग्रामवर आहे, तर त्याच्यावर कुठलेच अपडेट देता येत नाहीयेत. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुमची जर काही शंका असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही इथे माझा WhatsAppचा नंबर देतोय. या नंबरवर तुम्ही काय करू शकता, WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता आणि जी काय माहिती YouTube चॅनल मेंबरशिप विषयी हवी आहे, ती विचारू शकता. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका. ह्या नंबरवरचे साधे कॉल, WhatsApp कॉल उचलले जात नाहीत. फक्त मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे मेसेजद्वारे तुमची कुठलीही शंका तुम्ही विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण 3 टार्गेट दिलेली होती. पहिलं टार्गेट होतं 77,285, दुसरं टार्गेट होतं 77,505, तिसरं टार्गेट होतं 77,670. आज काय झालंय बघा, तुम्ही बघू शकता. आज ओपनिंग झालं, थोडंसं गॅप डाऊन झालं, एक डोजी कॅन्डल बनली, परफेक्ट डोजी कॅन्डल बनली. त्याच्यामध्ये जवळ-जवळ आपल्याला हे टार्गेट आलं. त्यानंतर मग पुढे जाऊन पहिलं टार्गेट आलं. पहिलं टार्गेट आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं. परत वर गेलं, पण वर जाताना काय झालं, हा इथे मोडला. त्यामुळे मग इथे एम पॅटर्नचा काही विषय आलाच नाही आपल्या डोक्यात. बरोबर? जर आपल्याला पहिला हाय वर बनला असता आणि दुसरा हाय खाली बनून खाली यायला लागलं असतं, तर मग आपल्या डोक्यात विषय आला असता की एम पॅटर्न बनू शकतो. मग आपण सर्व गोष्टी बघायला सुरुवात केली असती. पण इथे वर जाताना काय झालं, वर जाताना हा हाय जो होता हा हाय मोडला. त्यामुळे मग तो काही प्रश्नच आला नाही. त्यानंतर परत सेलिंग आलं, परत बाउन्स झाला आणि वर चाललंय. कदाचित दुसरं टार्गेट आज आलं पण असतं, थोडक्यासाठी राहिलं. उद्या कदाचित ओपनिंगला हे टार्गेट येऊ पण शकेल. आता बघूया. इथे पण सेम कंडिशन आहे. 3 लेवल आहेत. पहिलं टार्गेट आलेलं आहे. कधीही एम पॅटर्न बनू शकतो.
इथेच असा सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो. किंवा उद्या आणखीन तेजी होऊन वर जाऊन इथे बनू शकतो असा एम पॅटर्न किंवा आणखीन तेजी होऊन ह्याच्यावर जाऊन एम पॅटर्न बनू शकतो. कुठेही इथे आता एम पॅटर्न बनू शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जेव्हा बनेल त्यावेळेला सेलिंग येणार. तोपर्यंत ही जी काय मागच्या 2-3 दिवसापासून चालू असणारी शॉर्ट टर्म मधली तेजी आहे, ही अशीच चालू राहील असं आपल्याला इथे समजतंय. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.